आपल्याला ना गुलाबजामुन बनवायचे. त्यासाठी मी ना 200 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे, विकत आणलेलं आहे. आपल्याला फक्त पाण्यामध्ये मळून आणि लगेच गोळे बनवून तळायचे आहेत. तर आपण 200 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे पाक बनवायचा आहे. तर आपण तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे वाटीभर साखर घेतलेली आहे. तर तुम्ही आता बघू शकता. मी आता पहिले पाक बनवण्यासाठी साखर टाकून देते, पाणी पण टाकून देते. थोडंसं पाणी मी उरवलं आहे. तुम्ही बघू शकता मी पीठ मळवलं आहे. आणि आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा ते ॲटोमॅटिक त्याचं कोरडं होत चालतं, त्याचं कोरडं होतं ते. तर आपण पटकन असे गोल गोल आता लगेच बनवून तयार करू. तुम्ही बघू शकता मी असे याला तडे जाऊ नये म्हणून फ्रेश साय घेतली आजच्या दुधावरची. ते ना साय जर घातली ना तर त्याला तडे जाणार नाही ना, एकदम असे छान गोल गोल बनवता येतील आपल्याला. तर आता मी ती साय टाकून घेतली. त्याच्याने ना जे पीठ जे कोरडं होतं ना ते होणार नाही कोरडं, आणि जे गुलाबजामुन तडे जात होते ना ते जाणार नाहीत. तुम्ही बघू शकता मी थोडंसं मळून घेते आणि मग आहे असे गोल करते. किती छान गोल आलेले आहे आकार. आणि कुठेही असे तुम्हाला कुठेही असे तडे दिसत नाही. जर आपण नुसतं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मळलं ना तर त्याला तडे जातात. आणि त्यासाठी आपण 2 पर्याय असतात. एक साय वापरायची असते आणि एक पेढा टाकायचा असतो, म्हणजे गुलाबजामुन ना तडे अजिबात जात नाहीत. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट दिसतोय पूर्णपणे आणि गोल पण. गुलाबजामुन सर्व अशा पद्धतीचे गोल आपण बनवून घेतलेले आहे. आता आपण तळणार आहोत. गॅस आहे ना कमी राहू द्यायचा, गॅस कमी राहू द्यायचा आणि हळूच व्यवस्थित सोडायचं. गॅस जरा जास्त तेल जास्त टाकलेलं आहे, आपल्याला लई लाल होत आहे. तर असे काढून घ्यायचे. आपण डायरेक्ट गॅस बंद करून टाकू, कारण जास्त तेल टाकलेलं आहे. लई ब्राऊन पण चव नाही देत जळलेली. बघू शकता किती छान दिसत आहे, एकदम परफेक्ट असं दिसत आहे. आता पूर्णपणे गॅस हे झालेला आहे. आपण थोडे होऊ देऊ. जास्त लाल झाले पण काढून घेऊ. तुम्हाला फोडून दाखवू शकता, एकदम शिजलेलं आहे ते आतमध्ये. हे महत्त्वाचं असतं, कच्चं नको राहायला पाहिजे. हे आता अत्यंत परफेक्ट होऊ राहिले. पहिल्यांदा आपण थोडं गॅस जास्त फास्ट होता, खूप गरम झालेलं होतं तेल, त्यामुळे थोडंसं काळे झाले ते. पण आता हे 100% परफेक्ट होऊ राहिले आणि आपल्याला एकदम हळूहळू चाळत राहायचं. बघू शकता असे किती ब्राऊन किती छान दिसत आहे, डायरेक्ट एकदम भारी दिसत आहे. तर आता आपण डायरेक्ट काढून घेणार आहे. साय टाकली ना आपण कदाचित म्हणून पूर्णपणे डायरेक्ट आतून अगदी अशी पोकळ असे येतील बरं का गुलाबजामुन, कारण ती साय आहे ना
ते तूप तयार होऊन असं वरती निघते बघा, किती छान गुलाबजामुन हे होत आहे एकदम एकदम भारी लागते खायला, एकदम टेस्टी असते. गुलाबजामुन तयार झाले, पण सबस्क्राईब आणि लाईक शेअर कधी करणार आहे? तेव्हाच आपल्याला नवीन नवीन टिप्स, नवीन नवीन रेसिपी खायला भेटेल, बघायला भेटेल. तुम्ही लाईक सबस्क्राईब तर करा. आपला पाक पण रेडी आहे, तुम्ही बघू शकता. पण थोडा थंडाने झालेला आहे, तो आपण थंड होईपर्यंत आहे ना, थोडा गरम आहे. थंडा झाला की मग आपण टाकू. जर गरममध्ये टाकले तर कदाचित गुलाबजामुन डायरेक्ट विरघळून जाऊ शकतात. त्यामुळे आपण थंड झाले का त्यानंतरच टाकणार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान झालेत आणि एवढे होतात 200 ग्रॅममध्ये.